वेलकम टू माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र. सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत. आज आपण सेमी इंग्रजीमधील विज्ञान सायन्स इयत्ता 6वी ह्याच्यामधील सेकंड नंबर लेसन द लिव्हिंग वर्ल्ड ह्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर लिव्हिंग वर्ल्ड ज्याला आपण सजीव सृष्टी असे म्हणतो. लिव्हिंग म्हणजे जे सजीव प्राणी असतात त्यांना लिव्हिंग आपण म्हणतो, सजीव ज्याला म्हणतो आपण. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, सजीवांचे वेगवेगळे लक्षणं कोणकोणती आहेत त्याच्याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. सेकंड थिंग आपल्याला शिकायची ती म्हणजे कोणकोणते लिव्हिंग थिंग आहेत आणि कोणकोणते नॉन लिव्हिंग थिंग आहेत. लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव, या आपल्याला गोष्टींचा देखील विचार करायचा आहे. तुम्हाला समोर एक चित्र दिसतंय. या चित्रामध्ये आपल्याला असं दिसून येऊ शकेल की या चित्रामध्ये we have to see the different living things and the different non living things. तुम्हाला या चित्रामध्ये सजीव पण दिसत आहेत आणि निर्जीव पण दिसत आहेत. मग कोणकोणते लिव्हिंग थिंग आहेत, कोणकोणते सजीव घटक आहेत. द लिव्हिंग थिंग तुम्हाला दिसून येतील की द बॉय, तो मुलगा दिसतोय. आफ्टर दॅट गर्ल, डॉग, हेनचे लहान लहान तुम्हाला किचन ज्याला म्हणतो आपण, हे किटन तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर ट्रीज दिसत आहेत आणि वरती तुम्हाला बर्ड्स दिसत आहेत. असे वेगवेगळे जे काही तुम्हाला झाडं, पक्षी, मुलं, ती कोंबडीचे लहान लहान पिल्लं, कुत्रा, ह्या सर्वांना आपण लिव्हिंग थिंग असं म्हणतो. आणि बाकीचे ज्या थिंगमध्ये विशिष्ट प्रकारचा जीव उपलब्ध नाही आहे त्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग असे म्हणतो, त्याला निर्जीव म्हणतो आपण. घर, त्याच्यानंतर तुम्हाला पतंग दिसतोय, चेंडू दिसतोय, त्याच्यानंतर बकेट, बालदी दिसते. घराच्या आतमध्ये ज्या तुम्हाला वस्तू दिसत आहेत त्या सर्वांचा जर विचार केला, लॅम्प, फॅन, आफ्टर दॅट हाऊस, त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला एक कंपाऊंड दिसते, या सर्वांचा विचार केला तर दीज आर कॉल्ड नॉन लिव्हिंग थिंग्स, त्याला आपण निर्जीव असे म्हणतो. मग ह्या सजीवांचे आणि निर्जीवांचे विशिष्ट असे काय असतात तर कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ज्याला लक्षणं म्हणतो आपण. त्याच्याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट आर द लिव्हिंग थिंग्स, विच थिंग्स आर लिव्हिंग थिंग, विच थिंग्स आर नॉन लिव्हिंग थिंग. कोणकोणते लिव्हिंग थिंग आहेत, कोणकोणते नॉन लिव्हिंग थिंग आहेत, ह्याच्याविषयी तुम्हाला चित्रावरून त्याची नावं लिहा असा कसाही प्रश्न येऊ शकतो. नाव वी हॅव टू लर्न अबाउट देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स अराउंड अस. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. दे शो द सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्स. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काही बाबतीत साम्य दिसतं तर काही बाबतीत भेद दिसून येतात. येट विथ द हेल्प ऑफ द सर्टन फीचर वी कॉल देम दे आर ऑल द लिव्हिंग थिंग. तर तरीही ते सर्व सजीव जे आहेत ते आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. दीज फीचर्स आर नॉट सीन इन द नॉन लिव्हिंग थिंग. जे फीचर्स, जे घटक लिव्हिंग थिंगमध्ये प्रेझेंट आहेत, जे घटक सजीवांमध्ये प्रेझेंट आहेत ते तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंगमध्ये प्रेझेंट असणार नाहीत. दीज फीचर्स आर नॉट सीन इन द लिव्हिंग थिंग. सच फीचर्स आर सेड टू बी अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स. आणि जे फीचर्स, जे वैशिष्ट्य आपल्याला निर्जीवमध्ये दिसून येत नाही, तर जे घटक आपल्याला सजीवांमध्ये दिसून येतात त्या घटकांचा आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. नाव वी हॅव टू लर्न अबाउट द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज अ ग्रोथ. तुम्हाला पहिला कॅरेक्टरिस्टिक दिसते तो म्हणजे ग्रोथ. ग्रोथमध्ये मला पहिला प्रश्न विचारला आहे, कॅन यू टेल, सांगा पाहू, व्हॉट इज द डिफरन्स डू यू सी द बिटवीन द यंग्स वन्स अँड अडल्ट इन द पिक्चर. तुम्हाला अगदी लहान मुलगा मुलगीपासून ते अगदी म्हाताऱ्या बाई आणि त्या आजी आजोबांपर्यंत कशा पद्धतीने ग्रोथ म्हणजे वाढ होताना दिसते त्याच्याविषयी आपल्याला एक माहिती घ्यायची आहे. इफ यू सी द पिक्चर, जर तुम्ही व्यवस्थित पिक्चर बघितला तर पिक्चरमध्ये आपल्याला असं दिसेल की देर आर वन पपीज गिवन. तुम्हाला काही कुत्रा दिसते, तुम्हाला छोटासा पिल्लू दिसतोय, एक मुलगा आणि एक मुलगी दिसते. हळूहळू त्याच्या मागे पण तुम्हाला एक प्लांट, झाड लावलेलं दिसतंय. विन द टाईम पास, ज्यावेळेस टाईम पास्ट होतो म्हणजे वेळ जाते, वेळ होतो किंवा आपण बरेच वर्ष जगत असतो, त्यामध्ये आपली ग्रोथ म्हणजे वाढ होताना दिसते. तुम्हाला त्या मुलांमध्ये पण वाढ दिसते आणि त्या पपीमध्ये म्हणजे त्या कुत्र्याच्या पिल्लामध्ये देखील वाढ दिसते. तुम्हाला मागे असलेल्या त्या प्लांटमध्ये, वनस्पतीमध्ये देखील तुम्हाला वाढ दिसताना दिसून येते. इट इज कॉल्ड ग्रोथ. त्याला आपण काय म्हणतो तर ग्रोथ असे म्हणत असतो.
तुम्हाला ही ग्रोथ जी आहे ती ग्रोथ फक्त लिव्हिंग थिंगमध्ये तुम्हाला झालेली दिसून येऊ शकते. अ बेबी ग्रोन अप बिकम ॲन अडल्ट पर्सन, वुमन अँड मॅन. बाळांची वाढ होऊन ते प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. ड्युरिंग द पिरियड ऑफ दिस ग्रो द बेबी गेन द हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. बघा, ज्यावेळेस वाढ होते त्यावेळेस वाढ झाल्यावरती हाईट म्हणजे आपली उंची वाढते, वेट म्हणजे आपलं वजन वाढतं, स्ट्रेंथ म्हणजे आपली ताकद वाढत असते. In the same manner, all the animals grow in adult in a certain period. Generally, humans required 18 to 21 years for the growth. सर्व सजीवांमध्ये वाढ होत असते, परंतु माणसाच्या वाढीसाठी 18 ते 21 वर्ष एवढ्यापर्यंत माणसाची वाढ होत असते. म्हणजे आपलं वय 18 वर्षापर्यंत असेल, आपलं वय 21 वर्षापर्यंत असेल, तर आपल्या वाढीमध्ये हे 18 ते 21 वर्षापर्यंत आपली जी हाईट आहे, आपली जी काही वेट आणि आपली स्ट्रेंथ जी आहे हे तुम्हाला वाढलेली दिसून येऊ शकेल. तुम्हाला खालती अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक यंग वन्स, हेन्स, काउज, डॉग्स टू ग्रो द अडल्ट. कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो, याविषयी तुम्हाला काय घ्यायची तर माहिती घ्यायची आहे. तुम्हाला पुढच्या पानावरती अजून एक प्रयोग दिलेला आहे. ट्राय दिस, हे करून पाहायचं आहे. युआर गिवन वन सॅपलिंग. तुम्हाला एक सॅपलिंग म्हणजे रोपटं दिसतंय आणि रोपट्याला एक स्ट्रेच थ्रेड म्हणजे एक ताणलेला दोरा बांधलेला आहे. आणि त्या ताणलेल्या दोऱ्याला जर तुम्ही निरीक्षण केलं की काही दिवसानंतर हे जे रोप आहे हे रोप तुम्हाला वाढलेलं दिसून येऊ शकेल. द ग्रोथ टेक प्लेस इन अ प्लांट. त्या वनस्पतीमध्ये तुम्हाला ग्रोथ टेक प्लेस होते, म्हणजे वनस्पतीमध्ये वाढ होताना दिसते. आणि तो जो काय स्ट्रेट केलेला थ्रेड आहे, म्हणजे अगदी ताणलेला जो दोरा आहे, इट शुड बी लूज म्हणजे तो ढिला पडलेला दोरा ज्याला म्हणतो आपण. याचा अर्थ असा की वनस्पतींची ग्रोथ होते, ज्याला म्हणतो आपण की वनस्पती ह्या विशिष्ट वेळेनंतर त्यांची वाढ होते. आपल्या घरामध्ये देखील कुंडी वगैरे असेल तर कुंडीमध्ये आपण जे रोपं लावतो ते रोपांची तुम्हाला थोड्या दिवसांनी वाढ होताना दिसून येऊ शकेल. तुम्ही एखादं झाड लावलं असेल तर झाडाची तुम्हाला वाढ झालेली दिसून येऊ शकेल. In all plants, it's mainly the width and height of the stems that grow. As the grows, some plants develop branches while other do not. जर वनस्पतींच्या खोडांची वाढ होते, त्याला विड्थ आणि हाईट ज्याला म्हणतो, उंचींची वाढ होते. वाढ होताना त्या वनस्पतींच्या फांद्या देखील त्यांना फुटतात. दे हॅव गेटिंग अ डेव्हलप द डिफरंट ब्रांचेसची वाढ होते. ब्रांच म्हणजे फांद्यांची वाढ होते. आणि काहीकांना फांद्यांना फुटत त्याची फक्त हाईटच वाढत असते. असे पण काही वनस्पती असतात. थ्रू ऑल द लिव्हिंग थिंग्स ग्रो, एनिमल्स ग्रो ओनली फॉर द सर्टन पिरियड. प्लांट्स आर ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज द लिव्ह. तुम्हाला सांगितलं की वनस्पतींची वाढ ही जी आहे ही ते म्हणजे जेवढ्यापर्यंत जगतील तेवढ्यापर्यंत त्यांची वाढ होत असते. परंतु एनिमलची वाढ ही विशिष्ट सर्टन पिरियडपर्यंत असते. सर्व सजीवांची वाढ जरी होत असली तरी प्राण्यांची वाढ ही काही ठराविक कालावधीपर्यंत असते. आणि वनस्पतींची जी वाढ जी आहे ती ते जिवंत असेपर्यंत असते. द ग्रोथ ऑफ द लिव्हिंग थिंग ऑकर विथ द from the within the body, which means the growth occur in all part of the body. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, इंटरनली होत असते. आणि शरीरांची वाढ ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्या पूर्ण बॉडीची तुम्हाला ग्रोथ झालेली दिसून येऊ शकेल. म्हणजे आपण वनस्पतीसारखे जिवंत असेपर्यंत वाढत नाही, तर आपल्या विशिष्ट अशी मर्यादा आहे. तुम्हाला खालती अजून पिक्चर दिसतंय. तुम्हाला ग्रोथ ऑफ बॅनियन ट्री अँड कोकोनट. बॅनियन म्हणजे ज्याला म्हणतो आपण वडाचं झाड, आणि कोकोनट म्हणजे नारळाचं तुम्हाला झाड दिसते. लहान असलेले झाड आणि नंतर वाढ झाल्यावरती वाढलेले मोठे वटवृक्ष म्हणा किंवा हे कल्पतरू ज्याला म्हणतो आपण, हे सर्व असं उंच तुम्हाला वाढलेलं दिसून येऊ शकेल. इट मीन्स दॅट द ग्रोथ टेक प्लेस इन अ प्लांट. प्लांट हा एक लिव्हिंग थिंग आहे. प्लांट ही एक सजीव आहे. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येऊ शकेल की सजीवांमध्ये ग्रोथ होते, वाढ होते. तर आज आपण ग्रोथविषयी माहिती घेतलेली आहे. हा आपल्या लिव्हिंग थिंगमधला पहिला महत्त्वाचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. यानंतर देखील आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला जो आज दिलेला अभ्यास तो पूर्ण करायचा आहे. आणि पूर्ण करून त्याची प्रश्न उत्तरं व्यवस्थित शोधून व्यवस्थितरित्या इंग्रजीमध्ये लिहायची आहेत. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व नसेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नियमित भेट द्या. धन्यवाद.